गोष्टीचं नाव आहे चतुर कोल्हा. एक मोठं जंगल होतं. त्या जंगलात एक कोल्हा राहत होता. कोल्हा खूप दिवसांपासून उपाशी होता. त्याला खायला काहीच मिळालं नव्हतं. खायला काही मिळतंय का हे बघत बघत तो जंगलातून फेरफटका मारत होता. इतक्यात त्याला एका झाडावर कावळा बसलेला दिसला. त्या कावळ्याच्या तोंडात एक पनीरचा तुकडा होता. तो पनीरचा तुकडा बघून कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटलं. आता हाच पनीरचा तुकडा आपण मिळवायचा असं त्या कोल्होबाने ठरवलं. तो त्या झाडाखाली गेला. कावळे दादाकडे बघून म्हणाला, हाय कावळे दादा, कसा आहेस तू? आज तर खूपच सुंदर दिसतोयस. काय ते स्वच्छ पंख आणि काय ती धारधार चोच. वाह! आणि तू जितका छान दिसतोयस बहुतेक तुझा गळासुद्धा तेवढाच सुंदर असेल. मला एक गाणं म्हणून दाखव ना. आपली स्तुती ऐकताच कावळेदादा भलतेच खुश झाले. त्यांना वाटलं कोल्होबा आपली एवढी स्तुती करतोय म्हणजे नक्कीच आपण आज छान दिसत असणार आणि नक्कीच आपला आवाजसुद्धा सुंदर असणार. म्हणून त्याने जरासा घसा खाकरला आणि गाणं म्हणायला सुरुवात केली. गाणं म्हणण्यासाठी त्याने जशी त्याची चोच उघडली तसा तो पनीरचा तुकडा पटकन जमिनीवर पडला आणि कोल्होबाने चटकन तो उचलला आणि गट्टम करून टाकला. कावळे दादा बिचारा वरून फक्त बघत बसला. काय करणार? कोल्होबाने पनीरचा तुकडा तर खाऊन टाकला. आता ह्याच्यातून आपण काय शिकलो सांगा बरं? आपण ह्यातून असं शिकलो की लबाड लोकांवर विश्वास ठेवायचा नाही. ते स्वतःचा कार्यभाग साधण्यासाठी आपली खोटी स्तुती करतात.